आज महाराष्ट्रामध्ये जे बंदचं आव्हान महाविकास आघाडीच्या वतीने केलेलं होतं त्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पहिली गोष्ट पहिल्यांदा त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो। आणि बीजेपीने ज्या पद्धतीनं या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं पर्यायानं या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, या पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला समजा महाराष्ट्राची बीजेपी समर्थन करत असेल तर ही गोष्टच निषेधार्थ आहे। आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं बीजेपीनं आजच्या बंदला विरोध केला त्याचाही आम्ही निषेध करतोय। तो याच्यासाठी करतोय की उत्तर प्रदेशच्या बीजेपीच्या अध्यक्षांनी सुद्धा त्या घटनेचा झालेली घटना जिथं शेतकऱ्यांचं गाडीमध्ये दाबून त्यांना मारण्यात आलं त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त केली। पण महाराष्ट्रातल्या बीजेपीचे नेते मंडळी ज्या पद्धतीनं या आंदोलनाचा विरोध करत होते त्याचं जी शेतकरी विरोधी जे धोरण बीजेपीचं आहे ते स्पष्ट होत होतं। आणि त्यामुळे आजच्या बंदचा जे चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं हे बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे जनतेचं समर्थन महाविकास आघाडीच्या बरोबर आहे हे सिद्ध झालं। आणि बीजेपीचा विरोध आज पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। रस्त्यावर ते उतरले नाहीत, त्यांना रस्त्यावरच्या घटना माहिती नाही। रस्त्यावर ज्या पद्धतीने लोक आज बंदला प्रतिसाद देत होते ते त्यांनी पाहिलं नसेल आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपच्या वतीने आंदोलन ढोंगीपणा होतं। शेतकऱ्यांच्या हत्यारांना ढोंगीपणाच वाटेल, कारण की शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपचा आता धंदा झालेला आहे। शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकारमध्ये 3 काळे कायदे आणून करणं आणि मग शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कोणी लढेल त्यांचं ते ढोंगीपणाच असतो। मग त्यांना आपण पाहिलं की राकेश टिकेतला त्यांनी आतंकवादी घोषित करून टाकलं, नक्षलवादी घोषित करून टाकलं। शेतकऱ्यांच्या बाजूने जो बोलेल तो ढोंगी असतो, आतंकवादी असतो, हा भाजपचं धोरण आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काही चुकीचं बोललं याचं काही हे नाही, हे शेतकरी विरोधी बीजेपी आहे। मराठवाड्यात जो पाऊस झाला त्याच्यानंतर आता भाजपाकडनं अन्नदान आंदोलन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रात वेगळी स्थिती पाहायला मिळते, नांदुरमध्ये 2 गोष्टी आहे की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण पाहिलं जो कायदा केंद्र सरकारमध्ये झालेला आहे, जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतं त्यावेळेस केंद्र सरकारने तातडीनं आपली चमू पाठवून त्याचं निरीक्षण करून ती निधी त्यांना राज्याला दिली पाहिजे असं त्याच्यातलं धोरण। मागच्या वर्षी झालेलं नुकसानीचं पाहणी करायला आता टीम केंद्राची आली। राज्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती काय ही लपलेली नाही, हे सगळ्या राज्याच्या जनतेला माहिती आहे। पण महाविकास आघाडीच्या सरकारने सातत्यानं मागच्या वेळेस 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर करून त्याला तातडीनं शेतकऱ्याला दिलं। आताही सर्वे आल्यानंतर तातडीनं ती मदत करायची भूमिका परवा कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायची भूमिका नाही, वेळ आलं तर शेतकऱ्यांच्यासाठी कर्ज घेण्याची भूमिका सुद्धा राज्य सरकारने वर्तवली आहे। पण खरं तर भाजपचं जे ढोंगीपणा आहे, शेतकऱ्यांच्या बद्दलचे मगरमच्छ आसू वाहण्याची जी परंपरा राहिलेली आहे, केंद्राकडे असलेल्या निधीला आपल्याकडे महाराष्ट्राला आणून राज्याच्या शेतकऱ्याला अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला देण्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर ते लक्ष घालत नाही। आणि या पद्धतीचा खोट्या बोंबा करणं हा भाजपचा शेतकरी विरोधी धोरणाचा एक तो प्रयत्न आहे। ठाण्यामध्ये एका रिक्षाचालकाला मारहाण झाली आहे, बंदमध्ये सहभागी व्हावं यासाठी जबरदस्ती केली जाते। जे काही याच्यामध्ये तुरळक काही घटना झाल्या असतील त्याचं काँग्रेस समर्थन करत नाही। काँग्रेसनी आज आपण पाहिलं असेल की राज्यपाल भवनामध्ये जमिनीवर बसून मौन व्रत ठेवून महात्मा गांधीच्या विचारानं
आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि एक संदेश दिलेला आहे केंद्र सरकारला की डिझेल पेट्रोल याच्या दरवाढीमध्ये बेरोजगारी ज्या पद्धतीने वाढली, शेतकऱ्यावर सातत्यानं होणारा अन्याय, या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल सातत्यानं काँग्रेसने आंदोलन केलेत. पण आंदोलन केल्यानंतर पुन्हा डिझेल पेट्रोल गॅसचे दरवाढ करणं, पुन्हा बेरोजगारीवर कुऱ्हाड आणणं, पुन्हा शेतकऱ्यावर अन्याय करणं, मोर्चा काढला तर त्याच्यावरून गाडी टाकणं, आणि म्हणून महात्मा गांधींच्या विचाराने आज आम्ही मूक आंदोलन केलं. आणि म्हणून असं जे काही तुरळक घटना झाल्या असतील त्याचा काँग्रेस विरोध करतो. महाराष्ट्र बंद म्हणजे स्टेट स्पॉन्सर दहशतवाद अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी आता सकाळी केली आहे. हा सरकारचं बंधन होता, हे आंदोलन पक्षीय आंदोलन होतं. त्यामुळे स्टेटनी या आंदोलनाला राज्य सरकारने पाठिंबा दिलेला असेल अशा त्या पद्धतीचं चुकीचं वक्तव्य जे विरोधी पक्षाकडून येतं ते चुकीचं आहे. हे राजकीय पक्षांनी दिलेलं जनतेच्या आव्हानाला साथ होती आणि त्या पद्धतीनं हे आंदोलन झालेलं होतं. त्याच्यामुळे हा आरोप हा निराधार आहे. या आंदोलनाची संकल्पना कुणी काढली होती? काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची होती का शिवसेनेची? तिन्ही पक्षांनी मिळून केलेला हा निर्णय होता. भाऊ, आज मुंबईमध्ये काही बसची तोडफोड झालेली आहे, अनेक ठिकाणी ताळफोड देखील झालेली आहे, याच्यामध्ये मोठं नुकसान झाले, त्याची जबाबदारी सरकार घेणार. खरं तर याच्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत. ज्या कोणी लोकांनी या पद्धतीचं केलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या लोकांनी केलं असेल त्याच्याकडून ही रिकव्हरी केली जाईल. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांनी ट्विट केलंय की आज वसुली बंद आहे, त्या आमच्या सुनबाई आहेत, माझ्यापेक्षा देवेंद्र फडणवीस लहान आहे, त्याच्यामुळे मी त्या सुनबाईबद्दल तर बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वसुलीमध्ये कोण पुढं आहे. देशपातळीवर आणि जिथं भाजपचे राज्य राहिलेले होते आणि मागच्या काळातल्या भाजपच्या सत्तेमध्ये काय चाललं हे त्यांना जास्त माहिती असेल आणि म्हणून वसुली कशी होते त्याच्यामुळे त्यांना त्या पद्धतीचं ट्विट केलं असेल. पण ते त्यांचं मत असू शकतं, पण वसुलीवाली व्यवस्थेच्या पद्धतीची जाणीव त्यांना चांगली आहे. एक सवाल एक में आपसे जानना चाहेंगे। महबूबा मुफ्ती ने ट्वीट करके कहा है कि टिकैत मामले में एक मंत्री के बेटे को सजा दिलाने के बजाय यहाँ पर सिर्फ एक 23 साल का लड़का जिसका सरनेम खान है उसके पीछे सेंट्रल एजेंसी पड़ी है, तो मुस्लिमों को कहीं ना कहीं टारगेट किया जा रहा है। देखो, विषय डाइवर्ट करने में बीजेपी बहुत एक्सपर्ट है, इसमें कोई दुमत नहीं. जो 21,000 करोड़ का ड्रग्स मुंद्रा जो पोर्ट था जिसमें अदानी के पास था, वहां उसकी चर्चा कभी नहीं हुई. ये जो पार्टी का जो उल्लेख किया जाता है बार बार उसको ही फोकस किया जाता है और ये व्यवस्था बनाने का केंद्र सरकार का ये कोई नया प्रयोग नहीं है. जब से केंद्र में जो सरकार आई 2014 से, तब से मूल इश्यू को डाइवर्ट करने के लिए वो इस तरह की हमेशा व्यवस्था बनाते हैं और लोगों को उस तरह डाइवर्ट करते हैं. और ये कोई धर्म के नाम से नहीं, एक्चुअली वो धर्म के नाम से नहीं. और इसलिए हमने बार बार कहा है, हमने आज सुबह भी कहा है, हमने राज्य सरकार को भी इस बारे में अवगत कराया है कि जो रेट हुई है उसमें प्रॉपर कौन कौन थे, ये बात अगर सामने आती है तो मुझे लगता है कि जो लोगों ने ये रणनीति बनाई है इस तरह की, वो रणनीति में किसका हाथ था, बीजेपी का कैसा हाथ था, ये सामने आएगा. और ये बात को छुपाने के लिए इस तरह किसी खान को सामने लाने की व्यवस्था की जाती है. लेकिन अब देश में हिंदू मुस्लिम ये जो बाइफरकेशन करने का काम बार बार बीजेपी की ओर से किया जाता है, अब देश में हिंदू मुस्लिम और सिख अलग नहीं होंगे, एक साथ लड़कर ये देश को मजबूत बनाने के लिए सामने आएंगे और इस तरह की व्यवस्था बनाने की व्यवस्था को उखाड़ के फेंकने में अब सब लोग सक्षमता से आगे आएंगे. महबूबा मुफ्ती ने ये कहा है, जो बीजेपी के खिलाफ हमेशा बोलती है, उन्होंने ये कहा है कश्मीर की. हाँ, तो हमने कहा हमने इस तरह की हिंदू मुस्लिम व्यवस्था बनाने का जो बीजेपी की हमेशा कोशिश रहती है, अपने पाप छुपाने की व्यवस्था वो जो करते हैं, इस तरह का व्यवहार है.
एक्चुअली जो रेट गिरी थी उसमें का वास्तविकता अगर पूरा सामने लाया जाए तो उसके पीछे में बीजेपी का कैसा हाथ था वो सामने आएगा। नाना, आपको लगता है कि मुस्लिम होने की वजह से कहीं ना कहीं टारगेट किया गया आज? आपको पता होगा कि कोरोना जब आया देश में, नमस्ते ट्रम्प किया तब कोरोना देश में आया, लेकिन इसको कैसा डाइवर्ट किया जाता है। तो आपने दिल्ली में जो तबलीगी समाज का जो जागतिक अधिवेशन था उन लोगों को वही रखा गया और रखने के बाद वहाँ पे कोरोना की व्यवस्था बनाई गई और बाद में कैसा मुसलमानों के वजह से ये देश में कोरोना है वो दिखाने की कोशिश की गई। अपने पाप छुपाने के लिए हिंदू मुस्लिम करना ये बीजेपी का जो गोरख धंधा है, अब समाज के लोग समझने लगे हैं और इस तरह के धर्म की राजनीति करने वाली व्यवस्था जो दिल्ली में बैठी है उसका चेहरा उनका पर्दाफाश हो चुका है। अब इस बात को देश की जनता मान्यता नहीं देगी। तो आप महबूबा मुफ्ती के बयान को समर्थन देते हैं कि नहीं? देखो, उनका कहने का अलग है, मेरा कहने का मकसद अलग है। दूसरा नाना, आज के बंद को लेकर नेता विपक्ष ने कहा है कि आपकी सरकार के कार्यकाल में भी माहौल में फायरिंग हुई थी, तो जनरल जालियानवाला कांड वो था या आप या शरद पवार का तुलना करें वो बदल? देखो, फडणवीस जी की सरकार में तो किसान स्ट्राइक पे गए, अब उनके सरकार में क्या हुआ वो अपने बारे में नहीं बता रहे, लेकिन आज जो 3 काले कानून के बारे में पूरे देश के किसानों में जो असंतोष है और जिस तरह से देश के गृह राज्य मंत्री के बेटे ने उनके बैठे हुए किसानों के ऊपर गाड़ी चलाना, उन लोगों को मौत के घाट उतारना, इस बहाने से देश के जो मंत्रिमंडल है भाजपा का, जो मोदी सरकार का, उसमें कितने गुनहगार लोग हैं। वो अजय मिश्रा जो गृह राज्य मंत्री है केंद्र में, वो तो मर्डर के केस की उनकी हाईकोर्ट में केस चल रही है, कुछ और मामले उसके बाद सामने आए। दूसरे गृह राज्य मंत्री जो है उनके ऊपर भी मर्डर के आरोप है। देश का गृह मंत्री के बारे में देश की जनता को पता ही है। तो इस तरह अगर देश की जो व्यवस्था में मर्डर करने वाले लोग बैठे होंगे, ऐसे दागी लोग बैठे होंगे, तो देश के लोगों की सुरक्षा कैसे होगी। और आज लोगों को चिंता हो गई कि गलत हो गया कि देश में मर्डर करने वाले लोग और तस्करी करने वाले लोग वहां पे बैठे, तो देश की हालत क्या होगी उसकी चिंता आज देश में हुई। और आज आपने देखा होगा कि महाविकास आघाड़ी के लोग, सरकार ने, 2 दल है हमारे, सरकार नहीं दल है, वो दलों ने लोगों की भावनाओं को समझकर आज महाराष्ट्र बंद रखा और उसका प्रतिसाद महाराष्ट्र की जनता ने दिया। कई जगह पर जो है बंद जबरदस्ती बंद कराने को लेकर देखो, छोटी घटनाएं हुई है, वो होना नहीं चाहिए था, उसका कांग्रेस की तरफ से हम निश्चित करते हैं। ना, और एक सवाल है कि महाराष्ट्र की बिजली को लेकर काफी संकट गहराता जा रहा है, 13 यूनिट बंद हो गए हैं और केंद्र सरकार का कहना है कि ऐसी कोई स्थिति नहीं है, ये बेवजह हुआ बनाया जा रहा है। देखो, अगर मुझे ऐसा लगता है कि केंद्र सरकार और बीजेपी इस तरह का अगर वक्तव्य करती है, आज महाराष्ट्र में 13 नहीं 19 संच बंद पड़े हुए हैं, वहाँ कोयला नहीं है और उसका परिणाम ऐसा होगा कि अभी जो ये महीने में जहाँ पे बारिश नहीं है, आज जिस एरिया में, वहाँ पर लोग पंप से खेती के फसल को बचाते हैं। आज राज्य में 19 संच बंद होने से बड़ा शॉर्टेज बिजली का महाराष्ट्र में चल रहा है। राजस्थान, दिल्ली और महाराष्ट्र जो केंद्र के विरोधी पक्ष की जो सरकार है, यहाँ पर ही इन लोगों ने इस तरह की रणनीति बनाई है। केंद्र के ऊर्जा मंत्री कहते हैं कि बिजली का कोई अभाव नहीं है, तो फिर राज्य में आज कोयला आपूर्ति की वजह से जो संच बंद पड़े हुए, तो उसकी एक बार चौकसी कर ले कि तुम्हारे पास कोयला है, तुम क्यों बंद रखे। अगर ऐसी चीज हो तो कार्रवाई की जाए, लेकिन इस राजनीति में लोगों को क्यों तकलीफ दी जाती है। और ये बीजेपी हर बार इसी तरह की राजनीति करती है जिससे लोगों को तकलीफ है। तो महाराष्ट्र को दे नहीं रही है सरकार केंद्र? बार बार हमारे पूरे अधिकारी, हमारे मंत्री भी बाहर दिल्ली में जाकर वहाँ के मंत्री से मिले, हमारे अधिकारी भी मिले, वो देने की बात करते हैं, लेकिन कोयला बारिश की वजह से आपको नहीं मिल सकता, वहाँ तकलीफ है, कोयला निकल नहीं रहा, इस तरह की बहाने बताकर
महाराष्ट्र को कोयले की सप्लाई न देकर महाराष्ट्र को अंधेरे में डालने का पाप केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार कर रही है. त्यांना मराठीत फक्त एवढं सांगा की साधारणतः किती एकूण संच बंद आहेत, काय- 19 संच आता बंद झालेले आहेत कोळशाच्या अभावी. भाजप केंद्रामध्ये बसून जे भाजप विरोधी जे राज्य आहेत, मग राजस्थान असेल, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, या राज्याला कोळशाची आपूर्ती होऊ नये याची काळजी ते करतात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज कोळशाच्या अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीजेपी सांगतं की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी. पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता, राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता, राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे. राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचं प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही. राज्याचे ऊर्जा मंत्री केंद्राशी संपर्कात आहेत मात्र मंत्री स्वतः केंद्राच्या मंत्र्यांना जाऊन भेटलेत, निवेदन दिलं, राज्याची परिस्थिती सांगली. आमचे सगळे उच्च अधिकारी त्या ठिकाणी गेले, त्यांना तिथल्या अधिकाऱ्यांना ते भेटले. पण येतो असं म्हणतात, पावसामुळे कोळसा निघत नाही या पद्धतीचं कारण ते देतात. बाकी राज्यांना, बीजेपीच्या राज्यामध्ये कोळसा मिळतो, पण महाराष्ट्राला कोळसा द्यायचा नाही या पद्धतीची नीती राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा 3 राज्याला टार्गेट करण्याचं काम बीजेपीच्या माध्यमातून केलं जातं.